दरम्यान अलंकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय दीपेश लोखंडेसाठी. दीपेश लोखंडे याने पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह करण्याच्या नादात चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र एक चांगला कमबॅक केलेला आहे गोलंदाज अलंकार याने, रोखून धरलेला आहे दीपेश याला. दीपेश हा एक उत्कृष्ट फलंदाज, चांगल्या पद्धतीने रोखून धरलेला अलंकार याने. आता मात्र अलंकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू दीपेशसाठी. दीपेश खेळण्यासाठी सज्ज आणि आता मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही त्याच्या बॅटला लागत नाही. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आल्यानंतर एक चांगलंच कमबॅक करतोय गोलंदाज अलंकार. एक रोखून धरतोय रोही 11 या संघाला. आतापर्यंत फेकलेल्या 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत अलंकार याने. एकही गडी मात्र अद्यापपर्यंत बाद झालेला नाहीये. दरम्यान अलंकार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू दीपेशाला. दीपेश खेळण्यासाठी सज्ज. दरम्यान दीपेश याने खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातोय सरळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न, अतिशयाचा प्रयत्न, परंतु चेंडू काही सर्कलच्या आतच होता. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10. षटकाची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 10. तिचे आर के संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर किरण पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे कौस्तुभ पाटील. एक डावखुरा गोलंदाज कौस्तुभ पाटील. प्रकाश दादा प्रकाश यांचा सुपुत्र, एक वेगवान असा मारा करणारा गोलंदाज कौस्तुभ पाटील. डावखुऱ्या हाताने मारा करतोय राऊंड विकेटचा मारा करताना. आणि आता मात्र पहिल्यांदाच सामोरा जातोय तो निखिल ओगे. पहिल्या षटकातील 6चे 6 चेंडू दीपेश लोखंडे याने खेळून काढले. आणि हॅलो हॅलो दरम्यान कौस्तुभ आपल्या षटकातील पहिला चेंडू. चेंडू जातोय लेगच्या दिशेने. पंच महेश गुरु आमच्याकडे बोलतात आणि वाईटचा इशारा. कौस्तुभ पाटील मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर काहीशी अशीच लाईन भरकटलेली होती. वारंवार चेंडू लेगच्या दिशेने जात होते तिथे. आणि आताही पहिल्याच चेंडूवर त्यांनी खराब चेंडूची सुरुवात केलेली आहे. आणि आता मात्र क्षेत्ररक्षक हरेश्वर पाटील हॅलो 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 क्षेत्ररक्षक हरेश्वर पाटील यांनी कुठलीही चूक न करता निखिल याचा झेल पकडलेला सहजरित्या आणि निखिल याला माघारी परतावं लागते. हॅलो 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 पहिला हादरा लागतोय रुही 11 संघाला. कौस्तुभ याचा एक कमबॅक, चांगला कमबॅक. एक पहिला खराब चेंडू हाताळला, त्यानंतर एक मोठा गडी बाद केलेला तो निखिलच्या स्वरूपात. आणि आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज राकेश राऊत. कौस्तुभ याचा चेंडू आपच्या दिशेने सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातोय सरळ सीमारेषेजवळ. मनीष पाटील तिथे आहेत, एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु 2 धावा काही रोखता आलेल्या नाहीत. 2 धावा पळून काढलेल्या आहेत राकेश आणि दीपेश याने. आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. दरम्यान कौस्तुभ आपल्या षटकातील पुढील चेंडू राकेश याला. राकेश याने पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. मनीष येतो चेंडू खाली. आता मात्र एकच धाव, एका धाव्याने समाधान मानावं लागते. आणि आता मात्र आपल्याजवळ स्ट्राईक राखून ठेवलेली आहे ती दीपेश लोखंडे याने. कौस्तुभ पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर मग 3 चेंडू बांधून ठेवलेला आहे रुही 11 संघाला. दरम्यान कौस्तुभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू दीपेश लोखंडे. दीपेश लोखंडेने जोरकस मारलेला फटका, एक मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला सरळ सीमारेषे बाहेर षटकार.
6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 या धावसंख्येवर. कौस्तुभ याच्या दरम्यान कौस्तुभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू दीपेश याला आणि दीपेश ऑन फायर आणि आता मात्र झेलचेची संधी आणि आतिश पाटील तिथे एक सुंदर झेल. आतिश एक चांगला क्षेत्ररक्षक मानला जातोय श्री सत्यनारायण संघाकडून आणि एक मोठा गडी बाद करण्यात यश येत आहे ते कौस्तुभ पाटील याला आणि दीपेशाचे खेळ संपुष्टात.
एक चांगलं षटक म्हणावं लागेल आतिश पाटीलचं, आतापर्यंत रोखून धरलेला आहे. आणि शेवटचा चेंडू आतिशाचा किरणला एक बैठक फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आणि काय घडतंय मैदानामध्ये, एक निर्धाव चेंडू होता तिथे. एक धाव, एक धाव पळून काढलेली आहे क्षेत्ररक्षका. पंच कळवायचं आहे किती धावा आहेत, काय निर्णय कळवायचा आहे. 2 धावा पळून काढलेल्या आहेत, एक धाव पळून काढलेली आहे आणि एक धावबाद झालेला आहे. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल आर के एंटरप्राइजेस संघाकडून. एक जोरदार सुरुवात केलेली, 2 चेंडूमध्ये 2 चौकार ठोकून एक जोरदार सुरुवात केलेली. एकच धाव केलेली आहे, 23 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 24 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आर के एंटरप्राइजेस संघासमोर. रुही 11 संघाने 23 धावावर 6 गडी बाद झालेले आहेत रुही 11 संघाचे. आणि 24 धावांचा माफक आव्हान ठेवलेलं आहे ते आर के एंटरप्राइजेस संघासमोर. एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या षटकात तब्बल 2 चेंडूवर 2 चौकार ठोकून 8 धावांनी घणाघाती सुरुवात केलेली दीपेश लोखंडे याने, परंतु त्यानंतर अलंकार सिंग याने दीपेश लोखंडे याला रोखून धरलं. त्यानंतर बघितलं आपण तर कौस्तुभ पाटील आले, त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने रोखून धरलं. 20 धावेपर्यंत त्यांनी रोखून धरलं. त्यानंतर आले आतिश पाटील आणि आतिश पाटीलने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 धावा खर्च करून त्यांनी जवळजवळ 2 ते 3 गडी बाद केल्यात आपल्या षटकात. 2 झेलच्या रूपाने आणि एक रनआउटच्या रूपाने गडी बाद झालेला आहे. आणि अशा पद्धतीने रुही 11 संघाला 6 गडी बाद 23 धावसंख्येवर रोखून धरण्यात यश आलेलं आहे ते आर के एंटरप्राइजेस संघाला. पंचासाठी पाणी घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे पंचासाठी.
क्रिकेटचा खेळ आहे. अपील तर झालंय परंतु लेग बिफोर नाहीये त्यामुळे ती अपील तितकी कन्फर्म समजली जाणार नाही, तितकी प्रॉमिसिंग मानली जाणार नाही. पहिला बॉल डॉट. हॅलो हॅलो पहिला बॉल डॉट आलं. दुसरा बॉल पाहण्यासारखं सर 24 धावांचं लक्ष असणार आहे या मॅच मध्ये. एका बाजूला जेवणाची सुविधा आहे त्यामुळे सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. पटका समोर खेळलाय, चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक समीर कासारे चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. फिल्डिंग चांगली केलंय. एक धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला रुही 11 संघ मालक अक्षय पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आर के एंटरप्राइजेस, आर के म्हटलं तर रुचिता किरण एंटरप्राइजेस अर्थातच किरण पाटील यांचा संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. त्यांचे साथीदार त्या ठिकाणी संदीप राऊत, तेजस पाटील, भूषण पाटील आहेत, अरविंद पाटील आहेत आणि त्यामध्ये बसलेले प्रभाकर जोगे साहेब यांनाही आपण तिथे त्या ठिकाणी पाहू शकतायत. भाऊ देखील त्या ठिकाणी मात्र विराजमान आहेत. पुढचा बॉल थोडा अक्रॉस बॅटचा वापर केलात, खेळण्याचा प्रयत्न आतिशने केलात परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीत. डॉट बॉल मैदानावरती फेकण्यात आलं. 3 बॉलचा खेळ संपला. रन झाला एक. आतिश यांना आता मैदानावरती बॅटिंग करायची. लक्ष जर पाहिलं तर तितकं मोठं नाहीत. संधी मात्र देण्यात आल्यात. आमचे डीजे मयूर आलेत. मयूर आपलं स्वागत आहे. मयूर भोईर मान फ्रॉम डोंगरपाडा तेही आता डीजेच्या माध्यमातून जोडले जातील. ओ स्लोवर वन अक्षरशः फिरवलं जातात. आपल्या बोटांच्या जादू असलेली जी जादू आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतात दीपेश लोखंडे. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल ओ स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, तिथेही डॉट बॉल आलात. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सध्या आतिश पाटील यांना स्ट्रगलिंग करावं लागल्यात. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 1 रन आहेत. रिव्ह्यू कोणी बॅटिंग बॅट्समॅन घेतलं, अंपायर रिव्ह्यू घेतलं. रिव्ह्यू घेण्यात आला. वाईट साठी पाहूयात, चेक करूयात. थोडं क्रुशल आहे त्यामुळे थोडा वेळ घेतला जातो. पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. हा बॉल ज्यावेळी हाताळण्यात आला त्यावेळी तो ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला दीपेश लोखंडे यांनी आणि ज्यावेळी तो डिलिव्हर झाला त्यावेळी यष्टांच्या वरून गेला त्यामुळे तो बॉल सेफ असेल, डॉट असेल. 5 बॉलचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. धावा फलकावरती 1. टार्गेट 24 धावांचं असणार आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हर्स मध्ये रन नाही आल्या. स्ट्रगल करावं लागलं आतिश पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये. रन फक्त आणि फक्त 1 रन. काय गोलंदाजी आता दीपेश लोखंडे यांनी मॅच मध्ये घेऊन येणारं षटक पाहायला मिळालं. रुही 11 या संघासाठी अक्षय पाटील आणि त्यांच्या संघासाठी आपण पाहू शकतायत. टार्गेट असेल 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 23. ज्या बाईक्स आहेत त्या बाईकवाल्यांना विनंती आहे आपल्या बाईक मागून घेऊन जायच्या. समोरून बाईक कोणी घेऊन येऊ नये ही विनंती आहे कारण जेवणाचं तिथे काउंटर सुरू आहेत. त्यामुळे बाईक ज्या कोणाच्या बाईक्स असतील त्या बाईक्स पाठीमागून घेऊन जा आणि सर्वांना एक विनंती आहे आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. बरोबर आमच्या बाजूला लेफ्ट साइडला जो जेवणाचा मंडप आहे. फक्त एकच धाव दिलं दीपेश लोखंडे यांनी. वा काय षटक टाकलंय.
एक धाव झालाय. समीर कासारे मैदानावरती आलात. मॅच रंगणार आहेत का शंका नाही आहेत. एका बाजूला अलंकार स्ट्राईक वरती असणार आहेत. मागच्या ओव्हरचं प्रेशर घेणार की कशा प्रकारे बॅटिंग करणार पाहूया. 12 बॉल मध्ये 23 धावेची गरज. पहिला बॉल वाईड आलाय. येस रेफर करण्यात आला. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफर केलं तर मग तिसरे पंच पाटील रेफर करण्यात आलाय ना. ओके व्हाईट बॉल. कारण बरोबर आपण पाहिलं तर विकेटची लाईन आहे त्याच्याही बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. त्यामुळे हा बॉल वाईट करार केला जाईल. रिव्ह्यू लॉस होतोय तो टीम रोही 11 संघाचा. धबधपलकावरती 2. पुढचा बॉल ओव्हर विकेट. ऑफ्टमच्या पुन्हा बाहेर टाकलाय बॉल. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. समीर थोडस अँगलच्या हिशोबाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय पण तो अँगल जास्त बाहेर जातोय. त्यामुळे व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या धबधपलकावरती 3. फटका चांगला खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. दीपेश लोखंडे आलाय. दीपेश कुठलीही चुकी करणार नाही. मैदानावरती विकेट पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी घडलंय काय. विकेट मैदानावरती येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतात का पाहूयात. अंपास त्या ठिकाणी डिसिजन मात्र पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर देण्यात आला. फलंदाज बाद याने की अलंकार मैदानाच्या बाहेर गॉन. म्हणून असताना पाहायला मिळतात. प्रभाकर जोगेश साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक आणलेला सुंदर असा केक त्या ठिकाणी काही वेळामध्ये आपण पाहिलं तर कटिंग केलं जाईल. विजय मामा आपलं स्वागत आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. फटका चांगला खेळला. स्लाइस केलाय. हरेश पाटील यांनी 1 रन तर घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती करायचा. फ्रीकी चांगली झालाय. आता जोखीम तर पत्करावी लागणार आहेत. टार्गेट मैदानावरती 24चं तितकं मोठं नव्हतं परंतु या मॅच मध्ये दीपेश लोखंडे यांनी मागच्या षटकामध्ये फक्त 1च धाव दिली होती. समीर कासारे मैदानावरती आतापर्यंत 3 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 4 धावा. अजूनही 20 धावेची गरज असणार आहे. येणारे बॉल असतील 9. आता इथून आतिश पाटील कशा प्रकारे खेळ करतात हेही पाहण्यासारखं असणार आहे. मॅच मध्ये मजा येईल. येणारे चेंडू 9 चेंडू मध्ये धावेंचा आव्हान असेल ते मात्र 20-20. गोलंदाज तयार आहेत. समोर आपण पाहिलं तर आतिश पाटील बॅटिंग साठी त्यांनाही आपण पाहतायत. ऑफरच्या बाहेरचा बॉल. जोरकस फटका खेळायचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चालला. रेस लागला क्षेत्ररक्षकांनी बॉल मध्ये. अंतिम क्षणी बॉलला थांबवण्याचा प्रयत्न. 2 कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे पण नाही थांबवलाय. भावेश पाटील
अज्जू यांचे बंधू आहेत त्याने मात्र बॉलला तिथे थांबवलंय. 2 धावा येत आहेत. येणारे बॉल मैदानावरती शेष असतील 8 बॉल मध्ये रन करायचे अजूनही 18. रंगलेली मॅच आपल्याला पाहायला मिळतात या 17 मध्ये. पुढचा मॅच रंगेल विवान स्पोर्ट्स एका बाजूला भरत पाटील आणि दुसऱ्या बाजूला ST20 स्पोर्ट्स सचिन पाटील यांच्यामध्ये रंगतदार मॅच पाहायला मिळेल. आणि दोघांनी एक मॅच जिंकल्यात. ST20 ने एक मॅच जिंकल्यात, विवान स्पोर्ट्स देखील एक मॅच जिंकल्यात. त्यामुळे तोही मॅच महत्वाचा असेल. हाही तितकाच महत्वाचा मॅच. ओहो कोलवर टप्प्याचा बॉल सध्या स्ट्रगलिंग करावं लागलं आतिश पाटील यांना. आतिशचा विचार केला तर त्यांना बॉल खेळला 6 रन केलेत फक्त 2. समीकरण मैदानावरती जर पाहिलं तर या मॅच मध्ये बनलेत. येणारे चेंडू 7 मध्ये करायचे 18. हा बॉल निर्णायक आहे. उत्सव मूर्ती आजचे वाढदिवस उत्सव मूर्ती आपण पर्यंत प्रभाकर ओगे साहेब सध्या मंचाच्या दिशेने येत आहेत. 7 मध्ये 18 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शेवटचा बॉल फटका खेळलाय. आतिश पाटील यांच्या बॅट मधून ब्लास्ट केलाय. ज्या षटकाराची नितांत गरज होती तो षटकार मैदानावरती ठोकलाय आणि 6 धावेनं आता या मॅचची पुन्हा एकदा दशा चेंज झालाय. येणारे बॉल असतील 6 रन करायचे 12. निमित्तानं आज खास करून स्पेशली डीजे ऑपरेटर म्हणून प्रभाकर ओगे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं डीजे मयूर भोईर देखील दाखल झालेत. आपल्या डोंगरपाडा गावातील आहेत. तेही आज या ठिकाणी पोहोचलात. मयूर आपलं स्वागत आहे. शेवटचे 6 बॉल 12ची गरज आणि सध्या हे डीजे मयूर आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न आमच्या कॅमेरामॅन प्रशांत करतायत. स्क्रीनवरती डीजे मयूरला तुम्ही पाहू शकतायत. पाठीमागे आमच्या बरोबर आदरणीय विजयजी गरत मामा यांना पाहतात. प्रभाकर ओगे साहेब आहेत. अमरजित राम यांना आपण त्या ठिकाणी पाहतात आणि सर्व सन्मान्य अतिथी. 6 मध्ये 12. पहिला बॉल लोअर फुलटच बॉल समोर खेळला फटका चांगला खेळलाय. मिहिर कारभारी त्या ठिकाणी बॉलला अडवतायत. फेकी चांगली केलाय. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी कंप्लीट. 5 मध्ये करायच्यात रन 10. या मॅचचं समीकरण हा मॅच देखील पहा. कोपरी प्रीमियर लीग KPL 2025 रंगलेला मॅच दुपारच्या 17 मध्ये. असं वाटलं की कमी रनचा मॅच परंतु मॅच चांगला रंगलाय. 5 मध्ये 10. किरण तयार तुमच्या बाहेर चांगली लेन मैदानावरती बरकरार केल्यात. सफल झाले तर वाईट नाही मिळणार. 1 6 साठी हरेश पाटील यांना प्रभाकर ओगे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. 4 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. मॅच तुमच्याकडे 4 आहेत. एक मॅच तुम्ही गमावलाय. हा मॅच तुमच्यासाठी निर्णायक असणार आहे. पाहूयात काय घडणार. गोलंदाज तयार किरण समोर हरेश. षडंपूलचा फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक समीर वॉर कॅच दर्जेदार कॅच घेतलाय. मैदानावरती विकेट आलाय. हरेश पाटील बॅक टू डिपार्ट. कोण मॅच कुठे बदलला. जिथे दुसरं षटक आलं आतिश पाटीलनं खेळलेले डॉट बॉल तिथून बदललेला मॅच. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 1 रन जिथे दिली दीपेश लोखंडेनं. वाटलं नव्हतं की हा मॅच इतका येईल परंतु हे मैदान असं आहे ना की या मैदानावरती अनेक वेळा या सत्रामध्ये मॅचेस रंगतायत. महेंद्र पाटील मयूर 1 वर्षीय याच खेळाडूनं याच मैदानावरती आपण पाहिलं तर एक चांगली इनिंग खेळली होती आणि हार्ड हिटर बॅट्समॅन तो आहे. 3 मध्ये 10. फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. दीपेश लोखंडे पुन्हा बॉल वरती आलाय. आणखीन एक कॅच घेतलाय. संपलाय महेंद्र पाटीलचा खेळ. 2 मध्ये करायचे आता रन 10 रन.
तर तुम्ही सक्सेसफुल ठरू शकताय. शशिकांत पाटील फटका हवेमध्ये खेळलाय, तोही कॅच वरती गेलाय आणि लगातारच्या 3 विकेट मैदानावरती घेणारा खेळाडू किरण या मॅच मध्ये ठरलाय सक्सेसफुल. व्हॉट अ बॉलिंग. लोखंडेने टाकलेलं फक्त 1 धावेचं षटक, त्याच्यानंतर समीर कासाराने टाकलेलं षटक, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मैदानावरती शेवटच्या ओव्हरमध्ये किरणने केलेली कामगिरी. 6 मध्ये तुम्हाला 12 करायच्या होत्या, पण 6 मध्ये 12ची मॅच 1 बॉल 10 पर्यंत आली, म्हणजे 5 बॉल मध्ये रनच नाही घेऊ शकले. हा फरक आहे. KPL खेळताना तुम्हाला अनुभवाची ती जोड आहे, ती अनुभवाची जोड महत्वाची असणार आहेत. कौस्तुभ पाटील आलात, तुमचा अनुभव खूप महत्वाचा असणार आहे. KPL मध्ये कशी तुम्ही इनिंग खेळणार, तुम्हाला तुमच्या संघ मालकांनी दाखवलेला तुमच्यावरती विश्वास हा तुम्हाला सार्थकी ठरवायचा आहे. अन्यथा मग बाकीच्या काही गोष्टी वेगळ्या होऊ शकतात. येणाऱ्या पुढच्या ऑप्शन मध्ये, पुढच्या KPL मध्ये कुठला खेळाडू मात्र कुठल्या संघामध्ये जाऊ शकतो याची चर्चा असेल. फटका तर चांगला खेळलाय कौस्तुभनं, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती, कॅच नाही घेऊ शकणार आणि हा मॅच जिंकलाय टीम रुही 11 RK एंटरप्राइजेसचा पराभव त्यांनी केला या मॅच मध्ये. आणि RK संघाला मात्र या स्पर्धेमध्ये 2 पैकी 2 मॅच त्यांना गमवावे लागल्यात. पुढच्या 2 मॅच त्यांच्या तर निर्णायकच असणार आहेत, कारण 2 पैकी 2 मॅचेस मध्ये ते जिंकू शकले नाहीत. रुही 11 2 पैकी 1 मॅच जिंकल्यात, त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूयात. हार्ड लक RK एंटरप्राइजेस.